नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली। या ठिकाणी पुन्हा एकदा अपेक्षित सत्ताधाऱ्यांना यश मिळाले आणि त्यांनी बाजी मारत आपली सत्ता स्थापन केलेली आहे। साधारण जर त्या सत्ताधारी पॅनलचा विचार केला तर जुन्यांना थोडंसं थांबून नवीन चेहऱ्यांना, होतकरू चेहऱ्यांना संधी दिल्याचा फायदा कुठेतरी या पॅनलला दिसून आला आहे। या युवा वर्गापैकीच एक असलेले नूतन विश्वस्त माननीय श्री अभिषेक डोंगळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर नमस्ते। नमस्ते। साधारणतः एक युवा वर्ग म्हणून त्या युवकांची संस्था आहे, युवकांसाठी चालणारी संस्था आहे। आपलं काय विजन असेल की नेमकं आपल्याला तिथं काय करावंसं वाटेल नवीन असं युवकांसाठी? हे बघा, साधारण 4थी पासून मी साधारण 15 वर्ष पुणे मुंबईत शिकलो आहे। जेवढं बाहेर शिका, आईवडिलांपासून लांब राहायला कोणालाही आवडत नाही। एक प्रकारचा त्यागच म्हणू शकतोय। मी साधारण 15 ते 17 वर्षांतरच परत आमच्या भागात आलो आहे आणि ही परिस्थिती परत एखाद्या मुलावर व्हायला नको। तर आजसुद्धा बरेचसे आपले मुलं पुणे मुंबईला शिकतात। कोल्हापुरात शिक्षण किंवा हे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसलं आणि आपल्या भागातले त्या 52 गावासाठी हे जे आमचे आजोबा गणपतराव बाबाजी डोंगळे आणि दादासाहेब कौलोकरने हे स्वप्न जे म्हणजे बघितलेलं की सर्व इंजिनिअरिंग असून दे, मेडिकल असून दे किंवा सर्व क्षेत्रातलं MBA असून दे की एक चांगलं कॉलेज व्हावं आणि आपल्या 52 गावाच्या सभासदांच्या मुलांना बाहेर जायची गरज पडावी नाही, हे विजन सातत्यानं आम्ही पूर्ण करायसाठी आमची बॉडी आणि आम्ही प्रयत्न करणार। धन्यवाद। एकंदरीत जर अभिषेक सरांची जर आपण प्रतिक्रिया ऐकली तर इथल्या मुलांना माफक दरामध्ये अद्ययावत शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। साधारण त्यांची जर पार्श्वभूमी बघितली तर सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्याकडं डोंगळे घराण्यांचा चालत आलेला आहे आणि गोठवडेगावचे युवा नेते म्हणून आणि अभिषेक डोंगळे येऊ शकते या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणार असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या कार्याला शुभेच्छा आहेत। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।